घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो। आज तुम्हाला एक मी आपल्या गुरुनी सांगितलेली परंपरा चालत आलेली जी औषध आहेत ती सांगत आहे। तर औषध करायचं काय वशीकरणासाठी तुम्हाला माणूस तर काय पशु प्राणी सध्या वश होते एवढं कारगर औषध आहे। तुमच्याकडे हिंसक प्राणी जरी आला आणि तुमच्याकडे ते औषध असलं तुम्ही त्याच्या अंगावर जरी टाकलं तरी ते तुम्हाला काय करणार नाही, 7 दिवस तुमच्या मागे फिरल। अगोदर तुम्ही म्हशीच्या जनावराच्या अंगावर टाकून बघा, 7 दिवस तुमच्या मागे फिरल। 7 दिवस तर काहीच असर कमी होणार नाही। तुम्ही काही करा, ज्या टायमाला याचा तुम्ही दुसरा परिणाम बंद करीत नाही तोपर्यंत ते बंदच होणार नाही। तर वशीकरणासाठी एक तुम्हाला रामबाण उपाय असा सांगतो, तुम्ही करून बघा, सोपा आणि साधा आहे। त्याला तुम्हाला करायचं आहे काय, आता अर्जुन साधाडाचा वनस्पती तुम्हाला लागणार आहे। पहिल्यांदा अर्जुन साधाडा, अर्जुन वृक्ष। तर अर्जुन वृक्षाचं काय करायचं, आश्लेषा नक्षत्रावर त्याच्यावर एक बांडगुळ असतं, ती बांडगुळ घेऊन यायचे। बांडगुळ आणल्यानंतर काय करायचं, त्याच दिवशी समजा बांडगुळ तुम्हाला भेटला तर बकरीच्या गवतारामध्ये ती उघडून ठेवायची तुम्हाला आणि त्याची गुळी बनवून ठेवा किंवा पातळ पेस्ट बनवा। जर तुम्हाला हिंसक प्राणी जरी एखादा वशीकरण करायचा असला, समजा एखादा कोणता हिंसक प्राणी म्हणजे बैल, घोडा, पाळीव प्राणी, एखाद्या माणसाचं सांगितले नीट ऐकत नाहीत, नीट शिक्षण चालू असताना अंगावर धावून येतात, काही जनावर असतात माणसाला मारतात, काही कुत्रे असतात माणसाला विनाकारण चावतात, अशा पशुला सध्या वटणीवर आणण्यासाठी हे पण उपाय वशीकरण म्हणून उपयोग होतो। तर कसा, तर ही जी औषध पेस्ट केलेलं आहे तुम्हाला पौर्णिमा, शनिवार, अमावस्या अशा चांगल्याच स्थिती एखाद्या बघून त्याच्या मस्तकावर टाकायची। ती फक्त तुम्ही फक्त काही एकदा ज्या माणसाच्या हाताने ते मस्तकावर टाकलंय त्या माणसाच्या ते वशीभूत राहणार। एवढं साधा आणि सोपा एक तोडगा हे करून बघायला काही हरकत नाही। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा। कारण काही लोक बैल चांगले असून बैल मारतात, जनावर मारते म्हणून त्याला इकायची पाळी येते, तर इकून काय भागणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला आणि एकदा मी औषध काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी सांगतो। अर्जुन साधाड्याचा बांडगुळ आणायचे, अर्जुन साधाड्याचा बांडगुळ आणून त्याला काय करायचं, बकरीच्या गवतारामध्ये तुम्हाला असं सांशीवर उघडायचं आणि त्याचे सगळं उघडून एका डब्यात भरून ठेवून द्यायचं। आणि एखादा जनावर लईच मारतंय, जनावर कुणाला धरू देत नाही, पाणी पाजू देत नाही, एखादा माणूस कुठला ऐकत नाही, ती त्याचीच तरा करतोय, असे बरेच कारण असतात, ते आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत। तर त्याच्यातली एक चिमट घ्यायची आणि त्याच्या मस्तकावर टाकायची। तर तुम्हाला त्या क्षणात टाकल्या एक 3 सेकंदात ते 5 मिनिटात तुमच्या अधीन होईल आणि वशीभूत होईल। त्याची पाहिजे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा आणि प्रत्येक माणसानं ह्याचा वापर करून घ्या। भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये। राम राम।